नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य भावावर सोयाबीनची विक्री करण्यासाठी हा व्हिडिओ आता आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। जर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर या ठिकाणी आपला होणार आहे 100% फायदा। तर चला मित्रांनो, आता बघूया की देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती। सध्याच्या कंडिशनचा सोयाबीनचा बाजारभाव तपासून घेऊयात। सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा 4500 ते 4700 च्या दरम्यान दिसत आहे आणि येत्या 15 दिवसात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता नाही। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जागतिक सोयाबीन मार्केट। होय मित्रांनो, 25 तारखेपासून त्यानंतरच्या 15 दिवसांपर्यंत म्हणजे 2 आठवडे ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे आपल्याला जागतिक सोयाबीन मार्केट या ठिकाणी बंद दिसणार आहे। यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी वाढताना दिसणार नाही। म्हणून 4500 ते 4700 या भावावर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री करण्याची ही योग्य वेळ नाही। मग कोणती वेळ योग्य, कोणता भाव योग्य? तर बघा मित्रांनो, 8 तारखेपासून म्हणजे जेव्हा जागतिक सोयाबीन मार्केट पुन्हा एकदा ओपन होईल त्यानंतर आपल्याला देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा दिसणार आहे। या सुधारणेचा विचार केला तर सोयाबीनचा जो बाजारभाव असणार आहे तो सुरुवातीला 4800 पार आणि त्यानंतर 5000 पार जाणार आहे। मग योग्य वेळ विक्रीची कोणती? तर 4800 च्या वर सोयाबीनचा बाजारभाव आला की त्या ठिकाणी आपण 25% सोयाबीनची विक्री करायची आणि त्यानंतर येणाऱ्या 100 ते 200 रुपयाच्या तेजीवरती जर आपण टप्प्याटप्प्याने केली सोयाबीनची विक्री तर आपला या ठिकाणी होणार आहे 100% फायदा। मग आता आपल्या लक्षात आला असेल की सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ या ठिकाणी कोणती आहे। म्हणजे तुम्हाला 15 तारखेपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसणार आहे। मग त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीन बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।